आता मात्र निश्चितपणे आक्रमण करणार आहेत. चांगली सुरुवात केलेली आहे. आता पाहूया 2 षटकामध्ये किती धावा वसूल करतात. गोलंदाजीसाठी युवराज कोळेकर एक युवा गोलंदाज आलेला आहे. पाहूया स्ट्राइक वर आहे आनंदा. परत उंच टोलाला चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. दोन षटकार खेचलेले आहेत आनंद यांनी. वाढती धाव संख्या होते 49. परत स्ट्राइक वर आहे आनंदा. एक युवा गोलंदाजाचा समाचार घेतलेला आहे. परत जोरदार फटका. परत जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या षटकामध्ये सलग 3 षटकार खेचलेले आहेत आनंद यांनी. एक आक्रमक फलंदाज आनंद आपल्या लईमध्ये दिसतो. बरेच दिवस त्याची बॅट शांत होती, आज मात्र तळपताना. धाव संख्या झपाट्याने वाढते. धाव संख्या होते 55. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. बेसरब संघाकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. त्यांना माहित आहे की जास्तीत जास्त धावा वसूल करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे, कारण या मैदानामध्ये गोलंदाजचं काही चालत नाही. मैदान छोटा आहे, फलंदाज आक्रमक आहेत. त्यांना माहित आहे केवळ 4 षटकाचा सामना आहे. आपल्याला चौकार आणि षटकारांचीच आतिषबाजी करावी लागणार आणि निश्चितपणे चांगलं मनोरंजन करताना दोन्ही फलंदाज. सामना थोडा स्लो होतोय. कृपया स्पीड मध्ये सामना चालू करा, कारण आपल्याला बराच वेळ झालेला आहे. यानंतर सुद्धा सामने खेळायचे आहेत. सिद्धेश गोलंदाजीसाठी आलेला आहे. उर्वरित 3 चेंडू सिद्धेशला टाकावे लागणार आहेत. पाहूया आणि परत जोरदार फटका. परत चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. डोक्यावरनं षटकार खेचतोय. सलग 6 षटकार झालेले आहेत. 4 षटकार झालेले आहेत.
अतिशय आक्रमक फलंदाजी करताना आनंदा. गोलंदाज जरी बदलला असला तरी मी मात्र बदलणार नाही, मी मात्र षटकारच खेचणार असा मनात ठाम ठेवलेला आनंद. आता पाहूया या चेंडू सामना कृपया थोडस जोरात घ्या. अतिशय चांगली फलंदाजी पाहूया. पाचवा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. परत जोरदार फटका, परत चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आनंदाने गगनबावडा तालुक्यातील अनेक फलंदाज ज्याने 5 चेंडूवर 5 षटकार खेचले आहेत आणि 6वा चेंडू मात्र आता जातो. गलीच्या दिशेने 4 धावा मिळत आहेत. 50 धावा पूर्ण झाले आनंदा यांचे.